यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. कमेंट्स रीड करत होते 2-3 दिवसापूर्वी. त्यामध्ये बऱ्याचशा कमेंट्स होत्या की ताई तुझ्या सलोनचा टूर शेअर कर. सो विचार केला की आज तुमच्याबरोबर टूर शेअर करते. माझी प्रिशूसुद्धा माझ्यासोबत आहे. प्रिशू हाय कर. सो प्रिशू माझ्यासोबत आहे. विचार केला की चला तुमच्याबरोबर टूर शेअर करते. आता माझी आत्ताच पूजा वगैरे सर्व झालेली आहे. तर पूजा करताना प्रिशूचं काय चाललं होतं आधी ते तुमच्याबरोबर शेअर करते आणि मग बाकी पुढे टूर शेअर करते. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ लाईनपर्यंत नक्कीच बघा. काय सुरू आहे तुमचं? काय सुरू आहे तुमचं? तुमची नवीन मैत्रीण आहे का ही? तुमची खुर्ची पण आहे बाबा इथे. मनी माऊ कुठे जाते तू? मनी माऊ कशी चेअर खाली जाते, बदमाश. ये 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 अशक्य शक्य करतील स्वामी, करतील स्वामी. सो बघितलं असेल तुम्ही प्रिशूचं काय चाललं होतं. तर आता तिचं काय चाललेलं आहे ते सुद्धा दाखवते आणि चला टूरला सुरुवात करते. काय करताय माऊ तू? ही कोण आहे? ही कोण आहे? ही कोण आहे माऊ? ही कोण आहे? कोण आहे ही? कोण आहे ती? चला प्रिशूचं खेळत राहणार प्रिशू. सो हे डोर आहे, इथून एंट्री. आता हे प्रिशूमुळे बंद ठेवलेलं आहे. इकडे इकडे प्रिशू बसलेली आहे. मी स्टार्टिंग करते माझ्या देवांपासनं. तर बघा सुंदर अशी स्वामींची मूर्ती आहे, माझे बाकी देव आहेत. त्यानंतर इकडे धूप लावलेला आहे, दिवा आहे, अगरबत्ती आहे. असं हे इथे माझे हात वगैरे घेतलेले आहेत. असं सर्व हे देवाचं इथे रोजचं जे आहे ते देवाचं सामान ठेवलेलं आहे. ओके. त्यानंतर माझ्या टेबलपासनं तर ही चेअर आहे, याची पॉलिथिन वगैरे काढायची आहे सध्या. मागे हा पडदा आहे. आता इथे ना काहीतरी लावलेलं आहे पण ते फक्त रात्रीचं दिसतं, त्यामुळे मी रात्रीला ते दाखवेल. त्यानंतर इकडे बाकी पडदे डिझाईन वगैरे आहे. तिकडे माझे मणिमाऊ खेळत आहे. आणि हे रजिस्टर इथे यासाठी होतं कारण रात्री आम्ही यावर काहीतरी काम केलेलं. त्यानंतर माझे ग्लासेस तर मी नंतर वेअर करून दाखवते. इथे लॅपटॉप आहे, सुरू आहे तो सध्या, म्हणजे लॉक आहे. त्यानंतर बाकी हे सर्व हे स्कॅनर मी नंतर दाखवते. हे सुंदर असे फ्लॉर्स आहेत. आणि ही ओढणी मी यासाठी इथे ठेवली कारण आज ही मला सोबत घ्यायची आहे ड्रेसवर, नंतर लक्षात राहत नाही त्याच्यामुळे. आणि हे स्पेक्टचं. तर हे बघा कारभारीचं काय चाललेलं आहे. असं तिला जिकडे यायचं असलं ना तिकडे ती वस्तू फेकते. काय बस नाही एका जागी. त्यानंतर हे क्लायंट्ससाठी 2 चेअर. आणि बघा मी हे स्कॅनरबद्दल बोलत होते. तर इथे गुगल आहे, त्यानंतर इंस्टाग्राम आहे, जस्ट डायल आहे, यूट्यूब आहे, व्हॉट्सॲप आहे आणि जे फोनपे गुगल पेचं वगैरे स्कॅनर असतं ते आहे. आणि इकडे बघा हिला खाली यायचं आहे. आता तुला खाली यायचं आहे का? चल ये. बाबा येतात तुला घेऊन जायला. आता ही ना वरून त्यानंतर इथून असं सारखं बाहेर बघत असते. सो हा सोफा आहे क्लायंटसाठी, जे वेटिंगला असतात त्यांच्यासाठी. चला आता इथनं सुरुवात करते. हा ट्रायपॉड आहे माझा. आणि हे वॉर्ड्रोब वरती व्हॅनिटी वगैरे ठेवलेली आहे. मी वॉर्ड्रोबमधलं तुम्हाला दाखवते. त्याआधी हे शॅम्पू सेशन. तर बघू शकता इथे आत्ताच मी क्लायंटचं केलेलं आहे त्यामुळे ते तसं दिसतं आहे, सो प्लीज त्याला इग्नोर करा. त्यानंतर इथे टॉयल वगैरे ठेवलेले आहे. हे स्टीमर, वरती सर्व फेशियल किट्स वगैरे लावलेले आहेत. आणि खाली जे हेअरचं आहे ते सर्व, जसं हेअर मास्क आहे, परमनंट स्ट्रेटनिंग आहे, शॅम्पू कंडिशनर आहे, त्यानंतर हेअर स्पा, वॉटर स्प्रे वगैरे, शॅम्पू, या सर्व गोष्टी. ठीक आहे. त्यानंतर ही ट्रॉली. तर ट्रॉलीमध्ये मला जेव्हा जे करायचं असतं तेव्हा मी ते सामान ठेवले. मोस्टली ट्रॉलीमध्ये हेअर्सच आहे, तुम्ही बघू शकता. पॅडल ब्रश आहे, त्यानंतर कलरसाठी ब्रश आहे, सेक्शन क्लिप्स आहे. आता हे मला फेकायचं होतं. हे आहे मिक्सिंग बाऊल, त्यानंतर कोंब आहे, ड्रायर आहे आणि अशी पूर्ण ट्रॉली. तर यामध्ये बाकी मी एक्स्ट्रा टॉवेल्स वगैरे ज्या एक्स्ट्रा गोष्टी आहेत त्या सर्व ठेवलेल्या आहेत. त्यानंतर ज्या मला पिन्स वगैरे लागतात, टेस्टर वगैरे, ते सर्व यामध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर वळूया इकडे.
काय माझ्या मागे मागे फिरत आहे बदमाश. या 2 चेअर आहेत. बाकीची दुसरी जी मेकअपची चेअर आहे ती चेअर मी इथे सध्या नाही ठेवली, ती मी नंतर ठेवते इथे. आत्ताच एक फेशियल केलं त्यामुळे हा बेल्ट इथे आहे, हा सुकायला ठेवला आहे. या टेबलवर मी फारसं असं काही ठेवत नाही, जेव्हा जे करायचं असलं तेव्हा तेच ठेवते. सध्या क्लेन्झिंग मिल्क आहे, आत्ताच काम झालं त्यामुळे ते इथे आहे आणि टोनर आहे. त्यानंतर हे माझं ॲप्रन आणि यामध्ये जे एक्स्ट्रा ब्रशेस आहेत, स्पॉन्ज आहेत, थ्रेडिंगचा आहे आणि व्हायटॅमिन ईची कॅप्सूल वगैरे ज्या मला हाताशी गोष्टी लागतात एक्स्ट्रामध्ये, ब्रशेस, स्पॅच्युला वगैरे हे सर्व बघू शकता तुम्ही. हे मी इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर खालच्या याच्यामध्ये सर्व जे फेशियलचं आहे ते आहे, म्हणजे इथे फेशियल, डिटॅन पॅक वगैरे हे जे नॉर्मलचे जे आहेत ते इथे ठेवलेले आहे. म्हणून साईडला हो इकडे लिक्विड ब्लीच, मॅनिक्युअर पेडिक्युअर किट, त्यानंतर बाकी ब्लीच वगैरे हे सर्व ठेवलेलं आहे. खाली मॅनिक्युअर पेडिक्युअर टप आहे, मसाजर आहे, स्टीमर आहे, त्यानंतर वॅक्स हिटर आहे आणि हे 5 kgचा वॅक्स, कोल्ड वॅक्स. त्यानंतर बाकी काही नाही, माझा मोबाईल आहे चार्ज करायला आणि इकडे जे मला डेलीला लागतं ते. प्रिशू बाबा आले, प्रिशू ते बाबा आले, जा बाबा आले, जा ना, ते बाबा आले, ये इकडे, ये इकडे, ये. बाबा जाणार तुम्ही आता घरी? घरी जायचं आता. ही प्रिशूची चेअर. तर हे सर्व मी आत्ताच दाखवलं. ओके. त्यानंतर इथे सर्व माझं आहे, जसं माझं स्किन केअर, मला डेलीला लागणाऱ्या इयरिंग्स, कीज वगैरे, इथे फाउंडेशन वगैरे हे तर काय मी डेली यूज करत नाही, पण जेव्हा बाहेर जायचं असेल त्यासाठी म्हणून लिपस्टिक, त्यानंतर पावडर, मॉइश्चरायझर वगैरे हे पूर्ण माझं स्किन केअर आहे आणि बाकी हे मेकअपमध्ये असं मी सर्व इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे सर्व वॅक्सचं ठेवलेलं आहे, जसं वेगवेगळे वॅक्स ठेवलेले आहेत, पावडर आहे, बिन वॅक्स आहे, इकडे मॅनिक्युअर पेडिक्युअरचं सर्व सामान आहे, पेडिक्युअर शॅम्पू आहे, त्यानंतर ॲसिटोन नेलपेन रिमूव्हर आहे, हायड्रोजन पॅरॉक्साईड, त्यानंतर इथे नेलपेन रिमूव्हर वाईप्स आहेत काही, आणि हे सी सॉल्ट, मॅनिक्युअर पेडिक्युअर किट, ही टूल किट, हा ब्रश, आणि इथे सर्व वॅक्सचं ठेवलेलं आहे आणि इकडे बाकी वॅक्स. बाकी बघू शकता तुम्ही इकडे लाईट्स वगैरे लावलेले आहेत, असे हे पूर्ण लाईट्स लावले आहेत मी. आणि हे बघा, हे इकडे लाईट्स आहेत, त्यानंतर इकडे लाईट आहे, इकडे 2 फॅन लावलेले आहेत, माझा तिथला फॅन बंद आहे, हे कर्टन्स आहेत सर्व. आणि ही माझी नेमप्लेट. आता हा लाईट आहे, हा लाईट कसा दिसतो ते मी लावून दाखवते. आणि ही सुंदर अशी माझी नेमप्लेट तुम्ही बघू शकता, ही छानशी अशी नेमप्लेट आहे. इथे ॲक्च्युली माझी जी टॅगलाईन आहे ती होती, आता तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, हे बघा, पण ती खूपच छोटी दिसत होती, त्यामुळे आम्ही ती ज्यांच्याकडनं बनवून घेतली त्यांनी रिमूव्ह केली, नंतर मोठी थोडी मी बनवून घेणार. पण ही अशी माझी नेमप्लेट आहे. हे पहा, इथे मला रोज डेली ह्याचं काम पडतं, त्याच्यामुळे हे वरच ठेवलेलं आहे मी. त्यानंतर इकडे सुद्धा फेशियल वगैरे जे पॅक आहेत रेग्युलरवाले ते ठेवलेले आहेत. इकडे मी किट्स ठेवलेली आहे, इकडे माझं डॉक्युमेंट्स वगैरे जे असतात ते, आणि इथे माझी कारभारी मुलगी. ये ग मनू इकडे, मनू ये इकडे, मनू बाबाजवळ जा, मनू बाबाजवळ जा, व्हेरी गुड. तर असं हे सर कारभारी. तो सर्वात आधी मी तुम्हाला हे दाखवते. तर ना इथे वरती जे हेअर ॲक्सेसरीज वगैरे आहे ते सर्व ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे स्ट्रेटनर आहे, टॉंग मशीन आहे, एक्स्ट्राच्या ज्या लॅशेस वगैरे आहे ते आहे. तुम्ही बघू शकता इकडे सर्व हेअर ॲक्सेसरीज ठेवली आहे मी, आणि मशीन्स वगैरे जे आहे ते सर्व इथे आहे. त्यानंतर इकडे जे एक्स्ट्राचं क्लेन्झिंग मिल्क, त्यानंतर रोज वॉटर आणि जे टेल्कम पावडर वगैरे हे सर्व जे एक्स्ट्रा आहे स्टोरेजमध्ये ते इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर हे घे मनू, हे घे, कशासाठी येते तू इथे,
ही बघा कारभारी, जिथे जिथे मी जाईल तिथे तिथे हिचं काम आहेच. त्यानंतर इथे एक्स्ट्रा ब्युटी ब्लेंडर, त्यानंतर कॉटन पॅड्स वगैरे हे सर्व आहे. इथे एक्स्ट्राचे ब्रशेस आहेत. त्यानंतर खाली तर इथे माझी पर्स आहे. त्यानंतर यामध्ये एक डमी आहे, एक डमी वर आहे. म्हणू उठ. हे कॉटन होतं इथे प्रिशूने खाली पाडलेलं, तर यामध्ये कॉटन आहे. त्यानंतर इकडे एक्स्ट्रा ज्या पिशव्या वगैरे सर्व आहेत त्या आहेत, कारण मला ते लागतात. काही बॉक्सेस आहे जे माझ्या कामाचे आहे, ज्वेलरी बॉक्स. ते हात काढ पिलू, हात काढ. म्हणू हात काढ, हात काढ. व्हेरी गुड. आणि आता ही मुलगी. चला सोन्या साईडला जा. सो इथे मी मेकअपचं सर्व ठेवलेलं आहे, ज्यामध्ये स्किन केअर आहे. आता हे पूर्ण मेकअपचंच आहे, ज्यामध्ये फाउंडेशन आहे, हाय एंडसुद्धा आहे, मीडियमसुद्धा आहे आणि कमी बजेटचे जे आहे ते सुद्धा आहे. कन्सिलर आहे, फॅन आहे, पूर्ण स्किन केअर मेकअप वगैरे सर्व वॅनिटीचं जे आहे ते तिथे आहे. बाकी हे बंद आहे. त्यानंतर इथे मी ज्या एक्स्ट्राच्या किट्स आहेत माझ्याकडे, म्हणजे स्टोरेजमध्ये त्या किट ठेवलेल्या आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे डायमंड फेशियल आहे, त्यानंतर गोल्ड फेशियल आहे, मॅनिक्युअर पेडिक्युअर किट आहे, इथे ब्लीच आहे. प्रत्येक गोष्टीचे माझ्याकडे भरपूर असे ऑप्शन आहे, जसं जसं क्लायंटला हवं असेल तसं. तर ते सर्व मी इथे ठेवलेलं आहे. आता तुम्ही हे सेम टेबलमध्ये सुद्धा बघितले असेल, तर मी जे टेबलमध्ये सुद्धा काढून ठेवलेलं आहे एक एक, आणि बाकी सर्व वॉर्डरोबमध्ये ठेवलं आहे. तर इथे स्प्रे आहेत काही, त्यानंतर वॅक्स हिटर आहे, एक्स्ट्रा स्टीमर आहे. ते यासाठी ठेवलं कारण वेळेवर फजिती नको व्हायला. सो चला आता मंदिराखाली काय काय ठेवलेलं आहे ते दाखवते. इथे मला ॲक्च्युअली मी सेलिंगचे प्रोडक्ट ठेवायचे होते, पण ते यायचे आहेत म्हणून मी सध्या जे स्टोरेजचे होते तेच इथे ठेवलेत. बाय कर मला. बाय. जा घेऊन जा 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 मुगीला घेऊन. मला ना पाहिजे ही मुगी. मावशीला बाय कर. बाय कर. बाय कर. जाऊ दे, बाय कर. मला पण जायचं आहे बुडबुड. बाय कर लड्डू. लड्डू बाय. बाय लड्डू. नाही करत, जाऊ द्या. जा घेऊन, रडण अजून. सोनू ते टाकायचं आहे ते. बाय पिल्लू. पिल्लू बाय. सोनू आपी जुदाई जुदाई आता. बाय. आपी जुदाई जुदाई. बाय बाय. आपी जुदाई जुदाई. हो देऊन द्या. आजच्या दिवस हो मी येतोच 3 वाजता. बाय लड्डू. लड्डू बाय. आय लव यू. बाय बाय बाय. हो बाय 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 बाय. जा, आम्हाला पण जायचं आहे. बाय. सोनूला माझ्या, छकूला माझं. मी व्हिडिओ शूट करत होते आज यूट्यूबचा, त्याच्यामुळे मी हे. सो मी तुम्हाला कर्टन्स लावून दाखवते कसं दिसते. तर कर्टन्स लावल्यानंतर सुद्धा फारसा असा काही फरक पडत नाही, पण तेवढंच थोडं छान दिसतं. बाहेरचा जो जास्त प्रकाश आहे, त्यानंतर ऊन असलं तर ते येत नाही. आता तर उन्हाचा काही प्रश्नच नाही, पावसाचे दिवस आहेत तरीसुद्धा. तर कर्टन्स लावल्यानंतर असं काहीसं दिसतं. सो चला बघा माझी कारभारी गाडीवर कशी बसते. तिला ना अजिबातच भीती वाटत नाही आणि ती छान गाडीवर बसते. माझ्यासोबतसुद्धा सकाळी गाडीवर खूप छान आलेली. तर बघा ती जाती आहे, पण ना मला असं वाटत होतं की ती गेलीच नाही पाहिजे, पण मलासुद्धा बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे. तर आता ही गेली घरी आणि त्यानंतर मग 2 ते 3 तासांनी मी सुद्धा घरी जाणार. सो चलो आता आतमध्ये. सो इथे कर्टन्स लावल्यानंतर असं काहीसं दिसतं. आता हे पार्टिशन आहे, म्हणजे तिकडल्या साईडनी लेडीजचं जे काय करणं सुरू असेल ते इकडे बाहेर कोणाला दिसणार नाही, कारण जे माझे काचाचे कर्टन्स आहे ते बऱ्यापैकी खुले असतात त्यामुळे. सो बघा तुम्ही इकडे बाकी सर्व दिसतं आहे आणि हे पडदे लावल्यानंतर असं काहीसं दिसतं. आणि हा माझा डमी जो आता प्रिशू गेल्यानंतर मी परत लावून ठेवलेला आहे. सो असा पूर्ण सॅलून आहे, म्हणजे असा पूर्ण मी सेटअप केलेला आहे. सो आता मला जायचं आहे बाहेर, तर आधी जाऊन येते आणि मग तुमच्याबरोबर बोलते. 1 hour later.
सो मी थोडी बाहेर गेलेली, तर आत्ताच शॉपला आलेली आहे. बाहेर पाऊस सुरू आहे. मी बाहेरचं वातावरण दाखवते, म्हणजे शॉपच्या बाहेरचं कसं दिसतं ते. त्यानंतर जे बॅकलाईट आहे आणि बोर्ड लावलेले आहे, तर ते दाखवावं लागेल रात्रीला. तर ते सुद्धा पुढे तुमच्याबरोबर शेअर करते. दिवसा कसं दिसते ते सुद्धा दाखवते. आणि जे आतमधलं आहे म्हणजे इथलं, तर ते सुद्धा रात्रीलाच दाखवते. सो चला आता आधी जेवण करून घेते मी आणि त्यानंतर बाकी पाऊस वगैरे सुरू आहे ते दाखवते. टिफिन आलाय घरून, आधी जेवण करते. बाहेर पाऊस सुरू आहे तर मस्त गरमागरम नाश्ता आणलेला आहे, सो ते सुद्धा दाखवते आणि त्यानंतर मग पुढे बोलते. सो बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता, खूप छान असं आहे. मी तरी भिजले, माझ्यासोबत रेनकोट होता पण मी रेनकोट घालायचंच विसरले, म्हणजे सोबत आहे हे विसरले. सो इथून ना काचामधून बाहेरचं सर्व दिसतं, स्पेशली नाश्त्याच्या गाड्या, आणि ते बघून खायची इच्छा होतेच. आम्ही सुद्धा इथे पावसामध्ये मस्तपैकी गरमागरम नाश्ता घेऊन आलेलो आहे. नाश्त्यामध्ये आहे समोसा, कचोरी. मला सांबारवडी खायची होती पण सांबारवडी काही मिळाली नाही, म्हणून म्हटलं चला समोसा कचोरीनीच काम भागवायचं. तसं घरून टिफिन आलेला आहे पण पाऊस सुरू होता म्हणून नाश्ता घेतलाच. बघू शकता इथे घरून टिफिन आला आहे. मस्त आलू वांग्याची भाजी आहे, चपाती आहे आणि कंपल्सरी तारक मेहता तर असायलाच पाहिजे म्हणून ते आहे. चला जेवण वगैरे झालं. हा लाईटचं शेअर करायचं राहिलेलं होतं म्हणून म्हटलं आता ते करते. तर ना ह्यामध्ये सेटिंग आहेत, म्हणजे 3-in-1 लाईट आहे हा. यामध्ये 3 कलर ऑप्शन आहे, ज्यामध्ये व्हाईट आहे, त्यानंतर येलो कलर म्हणजेच वॉर्म लाईटसुद्धा आहे आणि एक थोडा डिममध्ये येतो म्हणजे मीडियम तसासुद्धा आहे. तर अंधार गेल्यानंतर तुम्हाला दाखवते मी असा ब्राईट दिसतो आणि यामध्ये ना खरंच ऑप्शन्स खूप छान आहेत. शिवाय त्याचा प्रकाश जो आहे तो खूप मस्त आहे, म्हणजे माझ्या यूजसाठी अगदी परफेक्ट आहे. तुम्ही बघू शकता अंधारामध्ये खूपच जास्त छान प्रकाश आहे. यामध्ये असं बटन दिलेलं आहे, ते चालू बंद करायचं आणि चालू बंद केल्यानंतर मग कलर चेंज होतात. तुम्ही बघू शकता आता वॉर्म लागलेला आहे, त्यानंतर व्हाईट, असं यामध्ये छान छान कलर ऑप्शन आहेत. मी स्टँड वेगळं परचेस केलेलं आहे आणि लाईट वेगळा परचेस केला आहे आणि हा असा पूर्ण रोटेटसुद्धा होतो. सो तो एक बरं. तर असा हा लाईट आहे जो खरंच खूप जास्त हँडी आहे. सो मी तुमच्याबरोबर पूर्ण टूर शेअर केला आणि जे रात्रीचा आहे म्हणजे बॅकलाईट लावल्यानंतर कसं दिसतं, रात्रीचा बाहेरून व्ह्यू कसा दिसतो म्हणजे बिल्डिंगच्या खालून, ते सर्व तुमच्याबरोबर नंतर शेअर करते. आता कमेंट्सबद्दल मी बोलत होते त्याआधी मी जो लाईट तुमच्या बरोबर शेअर केला तर त्यामध्ये 3 कलर आहेत आणि तो रिमोटने ऑपरेट होतो. असा रिमोट म्हणजे अच्छा त्याला रिमोट आहे आणि तो रिमोटने ऑपरेट होतो. मी तुम्हाला नंतर ऑपरेट सुद्धा करून दाखवेल. आता ॲक्च्युली यामध्ये मी सेल टाकलेलं नाही आहे, म्हणजे या रिमोटला सुरू केलं नाही आहे. मी मॅन्युअलीच ते बटन चालू बंद करते आहे, कारण मला आत्ता तरी सध्या त्याचं काम नाही पडलं. त्याच्यामुळे ज्यावेळी मी मेकअप ट्युटोरियल्स वगैरे शूट करेल त्यावेळी मला तो जास्त उपयोगी येणार आहे. त्यासाठी मी 3-in-1 लाईट घेतला, कारण जसं मी तुम्हाला सिलिंगचा दाखवला 3-in-1 लाईट, तोच लाईट मला माझ्यावरती सुद्धा लावायचा होता पण त्याचा एवढा जास्त असा काही यूज नव्हता, त्याच्यामुळे मी ते कॅन्सल केलं. बाकी मी जे लाईट लावलेले आहेत ते आपले जे व्हाईट असतात तेच लावलेले आहेत आणि फक्त एक 3-in-1 लाईट लावलेला आहे तो वॉलपेपरच्या वर, कारण मला फोटोशूटसाठी वगैरे ते पाहिजे होतं. कारण मी स्पेशली मेकअपसाठी म्हणूनच जे काही आहे ते बनवून घेतलं आणि म्हणून मला त्या फोटोशूटसाठी म्हणजे ब्रायडल फोटोशूटसाठी वगैरे पाहिजे, त्यासाठी म्हणून मी ते वॉलपेपर वगैरे त्यानंतर लाईट्सची सेटिंग आहे ती त्या हिशोबाने केलेली आहे. आणि हा एक सेपरेट लाईट परचेस केला जे काही ट्युटोरियल्स आहे ते वगैरे शेअर करायला, कारण हा असा आहे हँडी आहे, आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो. मी प्रमोशन करत नाही आहे पण खूप छान असा लाईट आहे, मला खूप जास्त उपयोगी पडेल. कारण मी रिंग लाईट बघितलेला पण ते असं होतं की तेवढ्या प्राइसला गॅरंटीचे अजिबातच येत नव्हते ज्या प्राइसला मला हा पडलेला आहे. आणि मला डिजिटेकचा रिंग लाईट परचेस करायचा होता पण मी विचार केला रिंग लाईटपेक्षा हा छान आहे, कारण याचा फोकस सुद्धा खूप जास्त आहे, ब्राईट आहे, त्याच्यामुळे म्हणून मग आता सुद्धा मी तोच लावलेला आहे. खूप डीम मध्ये लावलाय तरी सुद्धा बघू शकता तुम्ही छान प्रकाश देतोय. सो असं सर्व आहे. तर कर्टन्स मी मध्ये पार्टिशन कशासाठी लावलं ते मी तुम्हाला व्हिडिओ सुरू असतानाच सांगितलं. जे काही साईड आतमध्ये तिकडे ट्रीटमेंट करायची आहे त्यासाठी म्हणून पार्टिशन मध्ये मी कर्टन्स लावलेले आहेत. त्यानंतर
बाकी जे आहे ते पुढल्या साईडला आहे, जिथे काच वगैरे आहे तिथे आहेत कर्टन्स. सो ना हे असे ऑफरचे पॅम्पलेट बनवलेले आहे मी. आता हे मी मल्टी कलर बनवले कारण ब्लॅक अँड व्हाईटनी तेवढा जास्त इम्पॅक्ट नाही होत आणि मला ऑफर्स ठेवायच्या होत्या आणि नवीन आहे त्याच्यामुळे सुद्धा ऑफर ठेवायच्या होत्या. तसा छान रिस्पॉन्स आहे पण मला वाटलं ऑफरनी आणखी जास्त येईल. सो मी हे असे पॉम्पलेट बनवलेले आहे. आता हे मी फ्रंट कॅमेराने शूट करते त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, पण बघा असे ऑफर आहे. याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल टाकली आहे. आता याच्यामध्ये ना एक म्हणजे पॉम्पलेटमध्ये एवढं सर्व नसतं ॲक्च्युअलमध्ये, असंही काही जण म्हणतील जे खूपच जास्त प्रोफेशनल आहे त्यांना आमच्या डिझाईन सुद्धा खूप अनप्रोफेशनल वाटतात, त्यानंतर खूपच लोकल काम करते असं वाटते. पण नाही, आमच्या इथल्या लोकांना काय पाहिजे हे आम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे आम्ही त्या पद्धतीने करतो. तर इथे ना मी पूर्ण डिटेल टाकलेली आहे ऑफर्सची. त्याचं रिझन असं की डिटेल टाकल्याशिवाय समजत नाही कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस. आता मी पूर्ण सर्व्हिसेस टाकलेल्या नाही आहेत, मी फक्त डिटेल टाकली आहे बेसिक. आणि हे असे विजिटिंग कार्ड. सो ही विजिटिंग कार्डची डिझाईन माझ्या सिस्टरनी बनवली आहे आणि जेवढंही काही लावलेलं आहे ना त्या सर्व डिझाईन तिनेच बनवलेल्या आहेत. फक्त म्हणजे आयडियाज तिच्या होत्या, मॅटर माझे होते. काही कलर कॉम्बिनेशन्स वगैरे असं सर्व दोघींच्या डोक्याने मिळून आम्ही ते केलेलं आहे. नेमप्लेटचं जे आहे नेमप्लेटचा आम्ही कलर तोच डिसाईड केलेला, त्याच्यामुळे तोच घेतलेला आहे. सो असं हे व्हिजिटिंग कार्ड आहे ज्याच्यावरती मोबाईल नंबर आहे, त्यानंतर ॲड्रेस आहे माझ्या शॉपचा, माझं नाव आहे आणि बाकी इकडे सर्व सर्व्हिसेस आहेत. तर ना मी गुगलला सुद्धा रजिस्ट्रेशन केलं आहे, जसं मी तुम्हाला आधी दाखवलं होतं. 1 मिनिट. तर हे जसं मी दाखवलेलं, सो इथे गुगल आहे म्हणजे इथे मॅप्स आहे. तर माझं गुगलला सुद्धा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब हे तर सर्वांचं असतं, माझं जस्ट सुद्धा आहे. त्यानंतर इथे फोनपेचं स्कॅनर, हे स्कॅनरचं सुद्धा मी करून घेतलं कारण मला एकाच ठिकाणी सर्व ठेवायचं होतं त्याच्यामुळे. मग आणि जे इंस्टाग्राम हँडल आहे वगैरे ते मी बाकी कुठेच लावलेलं नाही, ते फक्त त्यावर आहे आणि एक पॉम्पलेटच्या याच्यावर आहे. असं सर्व आहे. चला आता रात्रीला जे बॅकलाईट कसं दिसते ते तुम्हाला मी पुढे दाखवते आणि त्यानंतर मग बाकी पुढे बोलूया. बघा रात्रीला काहीसं असं दिसतं बॅकलाईट आणि पूर्ण केलेली डिझाईन. आता तुम्हाला जे आहे ते क्लिअर दिसत नसेल. आता कितीही जरी झूम केला आणि झूम आऊट केला ना तरीसुद्धा क्लिअर दिसत नाही. ते मी तुम्हाला पुढे क्लिअर इमेज दाखवते. बघा मी जवळ येऊन सुद्धा केलं पण तरीसुद्धा क्लिअर दिसत नाही आहे. ओव्हरऑल असं दिसतं. आता मी तुम्हाला क्लिअर दाखवते. तर बघा असं बॅकलाईट आहे, अशी सर्व डिझाईन आहे आणि फोटो ॲक्च्युअलमध्ये खरंच खूप जास्त छान दिसतो. आता त्या क्वालिटीचे कॅमेरे नसतात जे कॅप्चर करू शकेल, त्याच्यामुळे मी ते दाखवलं नाही. पण रोडवरून सुद्धा व्ह्यू खूप छान आहे. कॅमेरामध्ये दिसत नाही पण तसं आपण बघितलं तर क्लिअर दिसतं आणि खूप छान दिसतं. तुम्ही बघू शकता यावर सर्व डिटेल आहे आणि ज्या सर्व्हिसेस मी प्रोव्हाइड करते ते सर्व आहे. जे मला ॲकॅडमीचे जे क्लासेसचं आहे ते सुद्धा सर्व आहे. सो एकंदरीत असं सर्व आहे. सो मी पूर्ण टूर तुमच्याबरोबर शेअर केलेला. बॅकलाईट कसं दिसतं ते सुद्धा दाखवलं. खालून ॲक्च्युली क्लिअर दिसत नाही त्याच्यामुळे, म्हणजे कॅमेरामध्ये क्लिअर येत नाही म्हणून मग मी त्याचं फोटो तुमच्याबरोबर शेअर केलेला. खूपच सुंदर दिसते. तर बरेचसे कमेंट्स होते, त्याचे रिप्लाय द्यायचे होते पण हाच व्हिडिओ एवढा जास्त लाँग झाला की मी बाकी काही बोलूच नाही शकले. तर हा फक्त टूरचा व्हिडिओ होता. तुम्हाला बऱ्याच जणांचं होतं की ताई टूर शेअर कर, सलूनचा टूर शेअर कर म्हणून ते शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत. तर तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगा आणि तुम्हाला आणखी काही सजेशन्स द्यायचे असतील तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चला मी या व्हिडिओला इथेच एंड करते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बाकी जे तुम्ही खर्च वगैरे विचारलेला आणि बाकीही काही प्रश्न होते त्याचा आन्सर नेक्स्ट व्हिडिओमध्ये देते. सो हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.